एम-पी-एस-सी कडनं राज्यसेवेची एक्झाम घेतली जाते आणि ह्या राज्यसेवेच्या एक्झाममध्ये जागा वाढीबद्दल मागणी केली जाते. नुकतीच काही दिवसांपूर्वी एम-पी-एस-सी कडनं जी कंबाईन गट ब आणि गट क ची जाहिरात किंवा एक्झाम घेतली जाते, त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे वाढ करण्याबाबत मुलांनी निवेदनं दिली होती. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की राज्यसेवेच्या मुलांच्या मागणीनुसार राज्यसेवेत खरंच जागा वाढ व्हायला हवी का? याची योग्य कारणं काय? त्याचबरोबर मागणी काय आहे आणि का ही मागणी मुलं करताय? जागा वाढणार का? त्यानंतर रिक्त जागा किती आहेत आणि कोणकोणत्या जागा रिक्त आहेत? मागणीपत्र कोणती गेली, म्हणजे सरकारकडनं एम-पी-एस-सीला कोणती मागणीपत्र गेली, कोणती अजून जायची बाकी आहे किंवा रिक्त संख्येच्या अगेन्स्ट का गेली नाही मागणीपत्र? 2024 मध्ये वय वाढ संख्या वाढ होणार, म्हणजे पदांची संख्या वाढ होणार की 2025ला ॲड होणार? याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्या जर माहितीचा व्हिडिओ नसेल तर नाही बघितला तरी चालेल. सो बघूया. तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं नवीन वर्षानिमित्त 2 जूनपर्यंत सगळ्या कोर्सेसवरती 25% ऑफ आहे. आत्ताच इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा. परचेस करताना कोड वापरायचा तुम्हाला न्यू इयर 25 नावाचा. येणाऱ्या 2025 मध्ये खूप जास्त जाहिराती येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 50,000 पदांसाठी जाहिरात पुढच्या वर्षात येणं अपेक्षित आहे. बघूया काय होतंय. थोडक्यामध्ये आता बघा, ही जाहिरात तुमच्या समोर मी ठेवली आहे 26 सप्टेंबर 2024 ची. एम-पी-एस-सीने सगळ्यात लास्ट जी राज्यसेवेबद्दल किंवा स्टेट सर्व्हिसबद्दल अपडेट दिली होती ती 26 सप्टेंबर 2024 ची. त्यामध्ये त्यांनी काय केलं, एक्झामची डेट तुम्हाला वाढवून दिली होती. ती बघा 1 डिसेंबर एक्झामची डेट केली होती. त्या डेटला एक्झाम झालेली आहे. आणि दुसरं, यामध्ये जी मागणीपत्रानुसार ज्या पदसंख्या होत्या त्या टोटल 524 होत्या सुरुवातीला, म्हणजे 8 मे पर्यंत. 8 मे नंतर 26 सप्टेंबरला त्यांनी परत ॲड केलेल्या संख्या ज्या आहे कृषी सेवेच्या 258 पदं ॲड केले. 524 आणि 258 टोटल 782 जागांची सध्या ही जाहिरात आहे. 4 वेगळ्या डिपार्टमेंटच्या ह्या जाहिराती आहे, म्हणजे कृषी विभागाच्या असतील, स्थापत्य विभागाच्या असेल किंवा राज्यसेवेच्या असतील, असे 4 वेगळे डिपार्टमेंटच्या ह्या जाहिराती आहे. आता राज्यसेवेमधनं 35 वेगळ्या संवर्गासाठी परीक्षा घेतली जाते. फक्त राज्यसेवा हा पहिला विभाग जर आपण पकडला तर 35 वेगळे संवर्ग आहे बघा. हा पहिला प्रकार मी पकडला राज्यसेवा परीक्षा. तर यामध्ये एकूण 35 संवर्ग आहे, 35 वेगळे पदं आहेत. त्यापैकी काही पदांच्या जाहिराती आलेल्या आहेत. ह्या 35ला म्हणजे जेवढ्या जाहिराती आल्या त्या टोटल पदं बघितले तर किती येते राज्यसेवेमध्ये? 431 पदांची जाहिरात आहे. आता माझ्या आकडे जर मागे पुढे होत असेल मला करेक्ट करा. पण जी लेटेस्ट 26 म्हणजे सप्टेंबरची ॲड बघितली मी एम-पी-एस-सीची, तर त्या माहितीनुसार 431 पदांची ही जाहिरात राज्यसेवेची आहे. त्यामध्ये 35 संवर्गापैकी फक्त 18 संवर्गाची जाहिराती आहेत. जसं की उपजिल्हाधिकारी 7 जागा आहेत, सहाय्यक राज्यकर आयुक्त 116, गट विकास अधिकारी 52 जागा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त 43, प्रकल्प अधिकारी 3, उद्योग उपसंचालक 7, सहाय्यक कामगार आयुक्त 2, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास 1, मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी 19. हे झाले 9 पदं आणि बाकीचे हे 9 आहेत बघा. असे टोटल 18, 35 पैकी 18 संवर्गांसाठीच फक्त ॲड आली. बाकीचे उरले 17 जे संवर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र जाहिरात आलीच नाहीये. मग मुलांची मागणी काय ती पण थोडक्यात आपण समजून घेऊया. हा पहिला विभाग बघितला असा दुसरा विभाग आहे महाराष्ट्र वनसेवेचा. महाराष्ट्र वनसेवेच्या 48 जागांसाठीची जाहिरात आहे. सहाय्यक वनसंरक्षक 32 आणि वनक्षेत्रपाल 16 जागा आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेला 45 जागा आहे, 23 आणि 22. महाराष्ट्र कृषीसाठी 258 जागांसाठी जाहिरात आलेली आहे, 48, 53 आणि 157. मग राज्यसेवेच्या मार्फत उरलेली 17 पदांची जाहिरात का नाही आहे? मुलांची मागणी तीच मेजर आहे. आता प्रश्न हा पडतो की विद्यार्थी जागा वाढबाबत मागणी का करतात? काय कारण आहेत की त्यांचं मागणी आहे की जागा वाढ करून देऊया? वन बाय वन आपण बघूया. महत्वाची मी काही कारणं तुम्हाला दाखवतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही कारणं समजली असतील, माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. सो बघूया आपण वन वन. पहिली मागणी काय विद्यार्थ्यांची, का बरं आहे? तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ही शेवटची संधी आहे. तुम्हाला माहिती आहे 2025 मध्ये एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मुलं डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये अभ्यास करत होते. गेल्या कित्येक वर्षांचा अभ्यास आता बदलणार आहे. भले एम-पी-एस-सीने किंवा सरकारने 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, हरकत नाही, मुलांनी बदल केले आहेत, मुलं अभ्यास पण करत आहेत. तरी पण मुलांची मागणी अशी आहे की ॲटलिस्ट ठीक आहे, आता तुम्ही वाढवू नका,
एक्झाम पॅटर्न जो आहे ना डिस्क्रिप्टिव्ह घ्या, पण हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न शेवटचा आहे. पण शेवटच्या ॲडमध्ये ॲटलिस्ट मुलांना अपेक्षित असलेले पदं ॲड करा. डिवायसिपचं पदच नाही आहे, तहसीलदारचं पद नाही आहे, डेप्युटी कमिशनरचं पद नाही आहे, सॉरी तहसीलदारचे पद नाही आहे, त्यानंतर नायब तहसीलदारचं पद नाही आहे, उपशिक्षण अधिकारीचं पद नाही, शिक्षण अधिकारीचं पद नाही आहे, मग ARDOचं पद नाही. मग ही पदं का नाही टाकली? कारण एकतर ही पदांसाठी काही विद्यार्थी स्पेसिफिक अभ्यास करत असतात आणि शेवटच्या टप्प्यात शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये हे टाकायला पाहिजे होतं, असं मुलांची मागणी. बघा, शेवटची संधी आहे, त्यात मी काही मुद्दे एक्सप्लेन केले. हे मुद्दे तुम्हाला पडत असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता पुढचा मुद्दा काय बघा, पुढचा मुद्दा आहे आता हे याच्यासाठी बघा बऱ्याच स्तरावरनं प्रत्येकजण आपल्या आमदार खासदार यांना भेटून या त्यांच्या लेटरहेडवरती हे निवेदनं पाठवायचे काम चालू. जसं की दीपक लांडे सर आहे चांदिवली विधानसभामधले, हे शिवसेना आमदार आहे. अमोल पाटील सर आहे आमदार एरंडोल विधानसभा, यांचं लेटर बघा 27 तारखेला गेलं आहे, 26 डिसेंबरला गेलेलं आहे. त्यानंतर इथे निलेश लंके साहेबांचं लोकसभा सदस्य हे आहे अहमदनगर अहिल्यानगर दक्षिणमधले. त्यानंतर माननीय विधानसभा सदस्य माढा बबनराव शिंदे साहेब, यांचे सगळ्यांचे लेटर जात आहे. कुणाला जात आहे? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 पदसंख्येत वाढ करण्याबाबत हे लेटर जात आहे. अजूनही बरेचसे असंख्य गेले, ते काही मी तुम्हाला दाखवले. आता इथलं पहिलं कारण की मुलांची शेवटची संधी म्हणून वाढून देण्यात यावं. दुसरं कारण बघा, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा कधी होणार आहे? मुख्य परीक्षा बघा कधी होणार आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा, ही मुख्य परीक्षा 49 संवर्गाची ही होणार तुमची 26 एप्रिलला. म्हणजे आत्ता जर विचार केला तर आज बरोबर 4 महिन्यांनी ही एक्झाम आहे. तो 4 महिने शिल्लक, ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही ह्या जागा वाढवू शकतात. कधीपर्यंत? पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत. आणि 2025ची जाहिरात याला अजून वेळ आहे पुष्कळसा. सो 2025च्या जाहिरातीमध्ये तुम्हाला अजून पदसंख्या ॲड करता येणार आहे, मागणीपत्र येऊ शकतात. सो आत्ता जेवढ्या जागा रिक्त आहेत त्यांचं मागणीपत्र घेऊन MPSCने ॲड द्यावी ही मागणी आहे. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. तिसरा मुद्दा यामध्ये काय, MPSC राज्यसेवा जाहिरात काय सांगते? जाहिरात बघा, जाहिरातीमध्ये ही 2024ची जाहिरात आहे, त्यामधला हा मुद्दा आहे 6 मधला बघा, 6.1, 2 आणि 3 यात काय सांगितलं आहे? पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून, शासन म्हणजे तुमच्या भाषेत तुम्हाला सांगायचं आहे मला सरकारकडनं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटमध्ये प्रशासकीय अधिकारी बसलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांकडनं म्हणजेच प्रशासनाकडनं शासनाकडनं सुधारित अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारे सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. आता इथे MPSCचा रोल नाहीये. MPSC काय म्हणते की आम्हाला जर पूर्व परीक्षेचा निकाल लावायच्या आधी जर सरकारकडनं प्रशासनाकडनं त्या डिपार्टमेंटकडनं जर मागणीपत्र आलं 2024च्या या ॲडसाठी तर आम्ही ॲड करू. पण जर प्रशासनाकडनं शासनाकडनं सरकारकडनं जर आम्हाला मागणीपत्र नाही आलं तर आम्ही जागा ॲड करू शकत नाही. MPSCचं म्हणणं काय? MPSC म्हणते की आम्हाला सरकारने जागा द्यायच्या, आम्ही एक्झाम घेणार, मुलांनी निवडून सरकारला देणार. सो हा मागणीपत्राचा विषय, हा मागणीपत्र जर सरकारने दिले MPSCला तर ह्या जागा वाढू शकतात. कधीपर्यंत? पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत. आता पूर्व परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे? तर पूर्व परीक्षेचा निकाल जो लागणार आहे तो याच्यामध्ये दिलेला नसेल माझ्या माहितीप्रमाणे. हा दिले बघा, निकाल कधी लागणार आहे? मार्च 25 मध्ये निकाल लागणार. बघा, निकालाचा अंदाजित महिना कधी आहे? मार्च. म्हणजे अजून वेळ आहे. पण जरी वेळ आहे पण संबंधित डिपार्टमेंटनी जर आत्तापासूनच बिंदू नामावली पद्धतीने किती रिक्त जागा आहेत त्या जर लवकरात लवकर काढल्या तर नक्कीच या जागा वाढू शकतात. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे वैयक्तिक उमेदवारांना संधी मिळण्याबाबत. आता हे कसं तुम्हाला की सर तुम्ही का बरं हा मुद्दा परत परत मांडतात? ऑलरेडी MPSCने वेळ दिला होता, MPSC एवढा वेळ घेतला होता. सर कंबाईन एक्झामसाठी त्यांनी वाढून दिलेला वेळ आहे 1 वर्षाचा. इथे वय वाढून देण्यासंदर्भात म्हणायचं नाही मला किंवा कोणाची मागणी पण नाही. मागणी ही आहे की विद्यार्थ्यांना शेवट संधी, काही विद्यार्थी असे असतील कदाचित त्यांना MPSCची ही शेवटची संधी असेल. कशामुळे? वयामुळे. कदाचित त्यांना डिस्क्रिप्टिव्ह शक्य होणार नाही अभ्यास करणं, कदाचित त्यांना फक्त ऑब्जेक्टिव्हमध्ये इतक्या वर्षाहून अभ्यास करणं शक्य आहे. सो त्यांची मागणी आहे की आमचा अभ्यास, आमचं वय बघता आम्हाला आता संधी द्यावी. आता संधी म्हणजे काय नेमकं? मुलांचं म्हणणं की सर जागा आहे ना, संधी काय मागताय? म्हणजे मुलांचं म्हणणं असं आहे की कदाचित जागा जर वाढल्या, जागा जर वाढ केली तर होणार काय? त्या तुलनेमध्ये प्रिलिममधून मेन्समध्ये 15 पट उमेदवार जातात. जर जागाच 10 असेल तर 10च्या 15 पट, मी उदाहरण घेतलंय, 10 जर असेल तर 10च्या 15 पट म्हणजे 150 विद्यार्थी जाणार आहे. जर जागा तुम्ही 100 दिल्या तर 15 पट म्हणजे 1500 विद्यार्थी जाणार आहे. आणि ह्या 1500 मध्ये कदाचित ह्या विद्यार्थ्यांचा नंबर लागू शकतो. तो कट ऑफ काय म्हणूया आपण, कट ऑफ हा जास्तीत जास्त खाली जाऊ शकतो. नेहमीप्रमाणे कट ऑफ खाली जात नाही, पण 1-2 मार्काने जर गेला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी मिळते.
सो मागणी ही आहे की जागा जर वाढवल्या तर कट ऑफ थोडा खाली येऊ शकतो आणि अनेकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. सो या संधीसाठी मुलांची मागणी आहे की ह्या जागा वाढवून द्या. असे 4 मुद्दे सांगितले. त्यानंतर हा 5वा मुद्दा आहे. 5वा मुद्दा आहे, सध्या माहितीनुसार अंदाजित या जागा रिक्त आहेत. जी माहिती आपल्याला मीडियामधून सोर्समधून मिळते, RTIच्या माध्यमातून मिळते, ह्या जागा रिक्त आहेत सरकारकडं. म्हणजे बघा, उपजिल्हाधिकाऱ्याच्या 16 जागा रिक्त आहेत. 16 पैकी फक्त 7 जागेची ऍड दिलेली आहे. बाकी जागा रिक्त आहे आणि ह्या ड्रीम पोस्टसाठी बरेच विद्यार्थी प्रयत्न करत असतात, द्यायला पाहिजे. दुसरं, पोलीस उपअधीक्षक DYSP याच्या जागाच नाहीये. रिक्त किती आहे? 161 जागा आहे. आता ह्या सगळ्या रिक्त पदांची माहिती आपल्याला सोर्सेसकडनं मिळालेली आहे. कितपत असेल बरोबर माहित नाही, पण अंदाजित मला सांगतोय 161 जागा शिल्लक आहे. दुसरं, तहसीलदारच्या जागा ह्या ऍडमध्ये हे पद नाहीच आहे. हे सगळी पदं नाहीच आहे, फक्त एवढं एकच पद आहे. बघा, तहसीलदार 66 जागा आहे, नायब तहसीलदार 281 जागा आहे, मुख्याधिकारी गट अ 44 जागा आहे, मुख्याधिकारी गट ब 75 जागा आहे, उपशिक्षणाधिकारी 347 जागा आहे. आता ह्या सगळ्या जागा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर असतील तर निश्चितच ह्या ऍडमध्ये ऍड करून द्यायला पाहिजे होत्या, कारण मुलांना संधी मिळणार होती. कारण 2025ला मेजर MPSCचा अभ्यास ऑब्जेक्टिव्हमध्ये करणारा वर्ग थोडा कमी होणार आहे, डिस्क्रिप्टिव्हचा वर्ग वाढणार आहे, UPSCची तयारी करणारे विद्यार्थीसुद्धा इथे जास्त प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे. कारण हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला अचीव करण्यासाठी 1-2 वर्ष लागू शकतो, किंवा मुलांनी मागच्या 2 वर्षात तयारी करायला हवी, हे पण मान्य आहे. पण ऑब्जेक्टिव्ह असल्या कारण तिकडे कोणी गेलंच नाही, फिरकलंच नाही. त्यामुळे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. बघा, याबद्दल आपण माहितीचा अधिकार मागितला. शिक्षणाधिकारी गट अ जागा नाहीये, रिक्त नाही, मान्य. उपशिक्षणाधिकारीच्या 63 जागा आहे आणि मागणीपत्रच गेलेलं नाहीये. ही माहिती कधी काढली आपण? 28 मार्च 2024चा RTI. त्याच्यानंतर ही जाहिरात आलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, ही जाहिरात सप्टेंबरमध्ये आलेली आहे आणि 24 मार्चला ह्या RTIच्या माध्यमातून माहिती काढली. तर त्यांनी सांगितलं की शिक्षणाधिकारी गटाच्या निरंक जागा आहेत, मात्र उपशिक्षणाधिकारीच्या 63 जागा रिक्त आहे. याची जाहिरात का दिली नसावी? म्हणजे ऍड येण्याच्या अगोदर रिक्त होत्या ना, मग द्यायला पाहिजे होती. मग मुलांची मागणी तीच आहे. आम्ही जे मागणी करतोय ती प्रॉपर करतोय, आम्ही अवांतर मागणी करतच नाही, ही द्यायला पाहिजे होती. अजून RTIच्या माध्यमातून आपण माहिती काढली तर बघा, लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखाधिकारींचं पद जर बघितलं, बघा इथे दिलेली माहिती. कधी काढली माहिती? फेब्रुवारी 24 मध्ये माहिती काढली. फेब्रुवारी 24 म्हणजे ऍड येण्याच्या अगोदरची माहिती आहे. त्यात त्यांनी सांगितलंय किती जागा शिल्लक आहे. तर यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, वित्त व लेखा गट ब लेखाधिकारीच्या 265 जागा रिक्त आहे. मग ही मुलांची मागणी रास्त आहे. ऍड येण्याच्या अगोदर जागा होत्या की नाही होत्या, मग तुम्ही द्यायला पाहिजे होत्या. एकतर तुम्ही काल परवाची माझी व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बिंदू नामावली पद्धतीने किंवा रिक्त जागा किती आहे यामध्ये सुद्धा प्रॉपर काम केलेलं नाहीये. जागा रिक्त किती आहे ही सुद्धा प्रॉपर माहिती घेतलेली नाहीये. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत. खूप जागा रिक्त असताना जागांची ऍड मात्र कमी दिली आहे. त्या डिपार्टमेंटने हे काम करायला पाहिजे होतं, पण ते प्रॉपर झालं नाही. याची न्यूज पण मी काल परवा मी घेतलेली, बघून घ्या. त्यानंतर ARTOची मागणीच नाही. बरेच विद्यार्थी कितीतरी वर्षापासून वाट बघतात. मेकॅनिकलचे विद्यार्थी असतात. ARTOची जागा नाही आहे, गट क ची पण जागा नाही, AMVIची जागाच नाही याच्यामध्ये. सो विद्यार्थी हाताशी याची सुद्धा ऍड द्यायला पाहिजेत तुम्ही. तर ह्या सगळ्या प्रश्न या कारणानंतर असं समोर येतं की काही अंशी विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे आणि जो विद्यार्थी अभ्यास करतोय त्याला याच्यातनं काही नुकसान नाहीच आहे. एखादा विद्यार्थी म्हणू शकतो, सर तुम्ही विनाकारण एखादी गोष्ट उगाच लावून धरतात, उगाच तुम्ही बोलतात. लक्षात घ्या, जे अभ्यास करतात प्रामाणिकपणे त्यांना सुद्धा नुकसान नाहीच आहे ना. जागा वाढून नुकसान होणारच नाहीये. आम्ही डेट पुढे वाढवा असं पण म्हणत नाहीये. आहे त्या डेटलाच तुम्ही एक्झाम घ्या, फक्त जागा वाढल्या पाहिजे. यासाठी प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे आणि जे विद्यार्थी खरंच अभ्यासू आहे, करताय, त्यांना पण मला दुखवायचं नाही. त्यांचा फ्लो मेंटेनन्स सगळं चांगलं आहे, त्यांना पण दुखवायचं नाही. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ मी एकदम सगळ्यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह बोलतो आहे आणि चांगली गोष्ट बोलतो आहे म्हणून हा व्हिडिओ घेतलेला आहे. सो सरकारकडनं, ह्या सरकारच्या डिपार्टमेंटकडनं, त्या प्रशासकीय डिपार्टमेंटकडनं, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून, त्या डिपार्टमेंटकडनं, संबंधित ऑथराईज पर्सनकडनं मागणीपत्र MPSCला गेलं पाहिजे. MPSCला जर मागणीपत्र गेलं तर आणि तरच MPSC या जाहिरातीमध्ये त्या जागा ऍड करू शकते. अदरवाईज MPSC काही करू शकत नाही. आपण MPSCला ब्लेम करू शकत नाही. तर हे काम आहे संबंधित डिपार्टमेंटचं. त्या डिपार्टमेंटनी मागणीपत्र दिली नक्कीच ही पदं या ऍडमध्ये ऍड होऊ शकतात. अन्यथा 2025च्या ऍडमध्ये ऍड होऊ शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवर जेवढे कोर्सेस आहे, नवीन वर्षानिमित्त 2 जानेवारीपर्यंत तुम्हाला हा कोर्स 25% ऑफ मिळेल. कोणताही कोर्स
कोर्सला कोड वापरायचा न्यू इयर 25 नावाचा. सो तुम्हाला काही अडचण आलीच तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे 88 88 25 61 17 यांनाही कॉल करू शकता. विशेष माहिती घेण्यासाठी हा कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे काही सजेशन असेल तर तेही मला कमेंटमध्ये कळवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.